डॉक्टरने रिपोर्ट पाहिला का? काय म्हणाले? खूप उशीर केला रे आपण, खूप उशीर केला. गौरव, हे गौरव, अरे पण तू स्पष्ट का बोलत नाहीये? करण, अरे असं का बोलतोय? एक मिनिट. काय सांगितलंय डॉक्टर? अरे यार आम्हाला काय समजणार? तुला डॉक्टर आहेस ना, तू सांग ना काय झालं पाहिजे हिला? करण, अरे तुझी ताई थोड्या दिवसाची चुकी आहे रे, थोड्या दिवसाची चुकी. हा दादा, अरे माझीही वहिनी दिले मला मुलाचा दर्जा देऊन आईचा मायेचा वर्षा असलेला माझी आई आता जास्त दिवस आला. दादा नाही गौरव, वेळाच काय तू? अरे तुला डॉक्टर केला तू देखील लहान मुलासारखं वाटत रे. वेळा तुझ्या बहिणीला काही झालेलं नाही ना, काही झालेलं नाही. अरे साधं पुन्हा तर डोकं दुखत नाही. दादा माझ्या बहिणीला सामान्य नाही. कशाने डोकं दुखत आहे? काय झालं माझ्या बाजीला? दादा, दादा, अरे माझ्या बहिणीला डोक्याचा कॅन्सर झाला. नाही गौरव, नाही करत, नाही रे, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही रे. रिपोर्ट चुकीचे सुद्धा असू शकतात, अदला बदली होऊ शकतात. आपण रिपोर्ट डॉक्टरला परत जाऊन दाखवले पाहिजे. तसं असेल तर खरंच त्या देवाचा असेल मी. पण दादा, अरे दादा तसं होणं शक्य नाही, कारण सगळ्याच गोष्टीची अरे डॉक्टरांनी सुद्धा सिटी स्कॅन करण्यापूर्वी डोक्याचा कॅन्सर असण्याची शक्यता दर्शवली होती. तरी सुद्धा एक चान्स गेला काय हरकत आहे? मी म्हणत नाही की तू गलत आहे. बरोबर आहे, आपण पुन्हा एकदा त्यांना डॉक्टरला दाखवूया आणि चांगलं सिटी स्कॅन करू. बरं ना, रिपोर्ट काढूया दादा. आणि पुन्हा कसे झाले तर काय करायचं गौरव? अरे दादा, तू तर असं बोलायला लागला, कोणाकडे बघायचं ते काही नाही दादा. आणि तेव्हा सोडायचं आणि बहिणीला शेवटच्या क्षणापर्यंत जपायचं दादा. अरे काहीतरी उपाय असेलच ना. डॉक्टर काय सांगतील ते करू आपण. लागेल तेवढा पैसा उभा करू आपण. पण उपयोग
काहीच होणार नाही दादा, कारण माझी बहिणी आता जगू शकत आमची कल्पना सुद्धा करू शकत नाही. ते तू इतक्या सहज कसा काय बोलू शकतो? मला माहित आहे डोक्याचा कॅन्सर झालेला माणूस जगत नाही, पण जगणं वळून नाही म्हणून कोणी आशा सोडत नाही. काहीतरी उपाय सापडेल की नाही या शोधात राहतो. माझ्या प्राचीला वाचवण्यासाठी वाटते शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करेल ती फक्त तिला वाचवण्यासाठी. पण माझ्या जीवाचं काही वाटत हो गे, माझ्या जीवाचं काही वाटत हो गे. म्हणूनच तुला सांगण्यात की माझी हिंमत होती रे. अरे भाऊ म्हणून मला कधी सांगायला जमलंच नसतं रे. अरे डॉक्टर बनवलं आहे ना मला. मग आम्हा डॉक्टरांना पेशंटांच्या नातेवाईकांपासून त्या पेशंटचा आजार बसवता येत नाही. अरे एक डॉक्टर म्हणून त्याला आजारात ठेवता येत नाही. आणि तू हे सत्याची करायला पाहिजे म्हणून मी खोटं बोललो रे दादा. अरे नाही